विधानसभा निवडणुका यायला वेळ असला तरी प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरू केलेली आहे। एमआयएम सुद्धा विदर्भामध्ये 20 जागा लढवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्या संदर्भात त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। आपल्यासोबत एमआयएमचे महासचिव शकील पटेल आहे। भैया काय सांगाल, नेमकी कशा प्रकारे तयारी केली आहे तुम्ही? 13 तारखेला आता असुद्दीन ओवैसी साहेब यांनी औरंगाबादमध्ये एक मीटिंग बोलवली होती महाराष्ट्राच्या सर्व लोकांची आणि पूर्ण कार्यकर्ता आणि जिल्हाध्यक्ष तिथं आले होते। त्याच्यात डिसिजन झालं की आम्ही सर्व महाराष्ट्रभर आपले उमेदवार उभे करणार आहोत। त्याच्यात आमचा असा मानस होता की विदर्भात कमीत कमी 20 सीटे आम्ही इथं लढवणार आहोत। त्याचा उद्देश होता आणि असंच नाही की आम्ही फक्त मुस्लिम समाजाचे लोक तिथं लढणार आहोत, SC ST OBC सर्व समाजाचे लोकांना आम्ही यावेळेस प्रतिनिधित्व देणार आहोत। त्याचं मेन कारण आहे की काही खूप साऱ्या पार्ट्यांनी आम्हाला असं म्हटलं आहे की MIM फक्त एकाच वर्गाची पार्टी आहे। आम्ही पण MIM ही सर्व वर्गाची पार्टी आहे, सर्वांचे मुद्दे उचलत असते। तुम्ही पाहिलं पण असेल की असुद्दीन ओवैसी संसदमध्ये सर्वांची तिथं बोलत असतात, सर्वाबद्दल बोलत असतात। तर ते संदेश देण्यासाठी आम्ही यावेळेस सर्व समाजाच्या लोकांना उभं करून एक संदेश देणार आहोत की आम्ही MIM सर्वांसाठी काम करते। आणि त्याच्यात एक मेन गोष्ट असते अशी की ह्या चुनावामध्ये आपले जे विचार आहे जनमानसामध्ये आपण इझिली पोहोचू शकतो, कारण की आमच्या एवढे संसाधन नाही आहे की एकदम सर्वाकडे आम्ही जाऊ शकू। पण या माध्यमाने आम्ही लोकांकडे जाऊ आणि जास्तीत जास्त आमचे प्रतिनिधी उभे करून आम्ही यावेळेस प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त उभे करून आमचे आमदार निवडून आणायचे। जर आमचे 2-3 आमदार पण निवडून आले यावेळी विदर्भातून तर फार मोठं काम होईल असं आम्हाला वाटतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। याआधी सुद्धा MIMने विधानसभा लढवलेली आहे, ते चित्र बघता आता नेमकी कशा प्रकारे तयारी करणार? मागच्या वेळेस आम्ही 3 जिल्हे टार्गेट केले होते, नागपूर, अकोला आणि अमरावती। आणि त्याच्यात आम्हाला पहिल्या वेळेस पाहिलं तर चांगले वोट भेटले होते आम्हाला असं वाटते। पण यावेळेस आता आमची शक्ती वाढलेली आहे, कार्यकर्ता वाढले आहे, त्यामुळे आम्ही यावेळेस नागपूर, वर्धा, नागपूर, अमरावती आणि अकोला हेच याच्यासोबत इथं वर्धा, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा आणि एक विशेष गोष्ट म्हणजे चंद्रपूर पण आम्ही यावेळेस कव्हर करणार आहोत। म्हणजे मॅक्झिमम आम्ही जे विदर्भ आहे ते कव्हर करून यावेळेस आमचे उमेदवार उभे करणार। तुम्ही स्वतंत्र लढणार आहात की म्हणजे काय पार्टीमध्ये काय डिसाईड झालं की स्वतंत्र लढणार की कोणाशी युती करणार? नाही, आमचं असं आहे की साहेब आमच्या समविचारी विचाराचे जो लोक जर येतील आमच्यासोबत तर त्यांच्याबरोबर आम्ही युती करण्यासाठी सर्वात जास्त तयार आहोत। आम्ही सदैव म्हटलं की समविचारी लोकांशी बंधनबंध केल्याशिवाय काही हे होऊ शकत नाही। पण आता दुसऱ्या पार्टीनं पण आमचा विचार करायला पाहिजे। आता MIM पार्टी दुसऱ्या पार्टीसाठी अछूत पार्टी झाली असं आम्हाला वाटते, तर कोणी आमच्यासोबत येईल तर त्यांच्यासोबत आम्ही। सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला तुम्ही वापरताना दिसते आहे म्हणजे सगळ्या समाजाला, तर हा फॉर्म्युला कितपत यशस्वी वाटतं? नाही, पूर्ण यशस्वी होतं, कारण की कसं आहे MIM ही सदैव कळते प्रत्येक लोकांचे विचाराचे जुळलेली पार्टी आणि त्यांचे विचार उडे। मागच्या वेळेस राष्ट्रीय OBC महासंघाच्या त्रिपुराच्या तिथं जाऊन साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं। तर हे सर्वांना घेऊन चालण्याचा आमचा विचार आहे, पण काही विरोधी पार्टी आम्हाला एका वर्गापर्यंत सीमित ठेवत आहे, ते तोडण्यासाठी आम्ही यावेळेस पूर्ण विचार करत आहोत। नक्कीच MIM विदर्भामध्ये 20 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारीसुद्धा सुरू केली आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।